नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असं ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर आपण पाहिलं की काव्याची मेमरी आता गेलेली असते, तिचं पार्शियल मेमरी लॉस झालेली असते। तिची मेमरी परत येण्यासाठी पार्थ आणि नंदिनी खूप मस्त अशी युक्ती लावणार आहे, खूप मोठा निर्णय घेणार आहेत प्रेक्षकांनो, ज्यामुळे या मालिकेचं सगळं समीकरण बदलणार आहे। तेव्हा ती नक्की युक्ती काय आहे, तो निर्णय काय आहे, हे सगळं बघूया। तर आपण पाहिलं की पार्थ आता काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो। तेवढं तसंच इथे जीवा नंदिनी सुद्धा येतात। तेवढं तसे इथे रम्या आलेली असते। रम्या पळत पळत येते आणि पार्थच्या हातामध्ये काव्याचं हॉल तिकीट देते आणि पार्थ बोलतो, हे काव्याचं हॉल तिकीट नाही, म्हणजेच ती विसरून गेली होती, पण आता त्याचा काही उपयोग नाही, काव्य तर एक्झाम देऊ शकणार नाही। तेव्हा पार्थ बोलतो, नाही असं होणार नाही, माझ्या काव्यांना सुद्धा येणार म्हणजे येणारच आणि त्या एक्झाम सुद्धा देणार असं म्हणत असतो। पळत पळत आता काव्याच्या रूम मध्ये येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो। काव्या, उठा उठा, तुमचा ओजी बोका आलाय, तुमचा पार्थ आलाय। अरे तेवढं काव्याला हळुवारपणे डोळे उघडते आणि पार्थकडे बघू लागते। पार्थला खूप आनंद झालेला असतो, तो तिचा हात पकडतो, पण काव्य मात्र त्याचा हात झटकते। पार्थला खूप मोठा धक्का बसतो। तो विचार करतो, काय हे कसं शक्य आहे, काव्यानं माझा हात कसा काय झटकू शकतात। गेले काही दिवसां आपल्या फक्त मिळवण्यासाठी एवढे अतुनात प्रयत्न करणारी काव्य अशी कशी वागू शकते, हेच त्याला काही कळत नसतं, समजत नसतं। आणि हे ऐकल्यावर पार्थला मात्र खूप मोठा धक्का बसतो। 440चा फटचा झटका बसलाय। पार्थ आता तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की मी तुमचा बोका, पण काव्य काहीच ऐकून घ्यायला तयार नसते। ती बोलते, निघा आत्ताच्या आत्ता या रूम मधून, निघा, नाही तर मी माझ्या वॉचमॅनला बोलेल, मी इथे कस काय आले, माझा ऍक्सिडेंट कोणी केला, असे आता काव्य विचारात